अभिमान आहे, अभिमान आहे, अभिमान आहे. मला तेली असल्याचा अभिमान आहे. आमचे बळगर कोही नाही, कोही नाही, कोही नाही. अरे जा रे, अरे पळ रे, अरे पळ रे, अरे चल रे. ऐका हो, ऐका. आपल्या गावमा रातले 8 वाजता गाडगे बाबाचा कीर्तन शे हो, गाडगे बाबाचा कीर्तन शे. गोपाळा देवकी नंदन गोपाळा, गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा, गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा. मायबाप हो, दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवा आणि म्हणा गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा, गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा, गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा. देवळात देव नाही, देवळात पुजाऱ्यांचं पोट असतं. देवळात देव नाही, देवळात पुजाऱ्यांचं पोट असतं. नाही मजी दमे, नाही देवलो मे, नाही मजी दमे, नाही देवलो मे. हिरा खोया कचरो मे, हिरा खोया कचरो मे. मंडळी, आपल्या देशाला एक डाग लागला आहे. तो डाग धुवून काढायचा आहे. तो डाग कोणता? तो डाग म्हणजे जातीचा अभिमान आणि जातीभेदाचे निशाण. पण बाबा, जातीचा अभिमान बाळगते हा गुन्हा आहे का? जाती तर देवाने निर्माण केल्या, मग त्या वाईट कशा? देवाची निर्मिती वाईट कशी? आम्ही तर जन्मजात श्रेष्ठ आहेत. बाबा, या मूर्खांचे ऐकू नका. आम्ही देवाचे लाडके आहोत, समजले? तुका म्हणे हेला, तुका म्हणे हेला पाणी वाहता वाहता मेला. तुका म्हणे हेला पाणी वाहता वाहता वेला. अरे बाबांनो, अन्यायाचे ओझे किती दिवस वाहणार? जरा अन्यायातून बाहेर या. हा अडाणी निरीक्षण बाबा, तुम्हाला हात जोडून सांगतो, तुम्हाला हात जोडून सांगतो, जातीचा अभिमान सोडा, जरा माणसात या. मला सांगा, एका जातीला 2 डोळे असतात आणि दुसऱ्या जातीला 4 डोळे आहेत का? नाही बाबा. एका जातीला 2 हात असतात आणि दुसऱ्या जातीला 4 हात आहेत का? नाही बाबा. एका जातीला 2 तंगडे असतात आणि दुसऱ्या जातीला 4 तंगडे आहेत का? नाही बाबा. एका जातीचे रक्त लाल आहे आणि दुसऱ्या जातीचे रक्त निळे जांभळे असते का? नाही बाबा. मग मायबाप हो, तुम्ही जातीवरून मांडे करतातच कशाला? एक जात श्रेष्ठ व दुसरी कनिष्ठ असेल आणि ती देवाने निर्माण केली असेल तर ती एका श्रेष्ठ जातीला 1 पाय जास्त, 1 हात जास्त, 1 जीभ जास्त दिली असती. श्रेष्ठ जातीचे रक्त सोनेरी रंगाचे निर्माण केले असते तर सोनेरी रंगाचे निर्माण केले असते असे तर कुठेच दिसत नाही. असे तर कुठेच दिसत नाही. माणसांचे सर्वच अवयव सारखेच कक्षे नक्कीच्या माणसाने निर्माण केल्या नाही. त्या निर्माण केल्या काही स्वार्थी लबाड माणसांनी. तुमचं शोषण करण्यासाठी, तुम्हाला जाती पोट जाती विभागून कमजोर करण्यासाठी, समजले? लक्षात ठेवा मायबाप हो, तुमची आमची जमीन एकच, तुमचे आमचे सूर्य एकच, तुमचे आमचे आकाश एकच, तुमचे आमचे रक्त एकच. मग सांगा, जात महत्वाची की माणूस? माणसाचा अभिमान असावा का जातीचा? जातीचा अभिमान असावा की माणसाचा? सांगा सांगा, दोन्ही हात वर करून सांगा, तुमची जात कोणती? अभिमान आहे, अभिमान आहे. मी माणूस असल्याचा अभिमान आहे. माझी जात माणूस आहे. गर्व आहे, गर्व आहे मला. मी माणूस आहे, माझी जात माणूस आहे. अभिमान आहे, अभिमान आहे, अभिमान आहे मला. मी माणूस आहे, माझी जात माणूस आहे, माझी जात माणूस आहे. गर्व आहे मला. मी माणूस आहे, माझी जात माणूस आहे, माझी जात माणूस आहे. तुमचे आमचे अन्न एकच, तुमचे आमचे पाणी एकच. तुम्हाला जन्म देणारी आईच आणि आम्हाला देखील जन्म देणारी आईच. तुम्ही नाकाने श्वास घेता, आम्ही देखील नाकाने श्वास घेतात. तुम्ही तोंडांनी बोलतात,
व डोळ्यांनी पाहतात. आम्ही देखील तोंडांनी बोलतो व डोळ्यांनी पाहतो. तुम्ही कानांनी ऐकतात व जिभेने चव घेतात. आम्ही देखील कानांनी ऐकतो व जिभेने चव ओळखतो. मग सांगा हा माळी, हा कुणबी, हा तेली असा भेद कशासाठी? जातीभेद करून आपण आपल्याच बांधवांना अपमानित करतो कशासाठी? मग सांगा निसर्गातील बुद्धिमान प्राण्याला, पक्षीला, माणसाला जातीभेद जंतू कोणी टोचले, कशासाठी टोचले? त्याचे उत्तर एक आणि एकच. आपले हित संबंध राखण्यासाठी, गुलामगिरीत ढकलण्यासाठी जातीभेदाचे जंतू कोणी टोचले, कशासाठी टोचले? त्याचे उत्तर एक आणि एकच. आपले हित संबंध राखण्यासाठी, सामाजिक, आर्थिक, मानसिक शोषण करण्यासाठी, लोकांना गुलामगिरीत ढकलण्यासाठी जातीभेदाचे जंतू कोणी टोचले, कशासाठी टोचले? त्याचे उत्तर एक आणि एकच. लोकांना गुलामगिरीत ढकलण्यासाठी मानसिक, सामाजिक. तेव्हा मंडळी जातीभेद सोडा. देव धामात नाही कामात आहे, माणसात नाही. तेव्हा मंडळी जातीभेद सोडा. देव धामात नाही कामात आहे, दगडात नाही माणसात आहे. बोला गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला. कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. संत नामदेवादी संतांचा विवेक चालवणारी विद्रोही संत म्हणजे संत गाडगे बाबा. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. अंगे झाडीन अंगण त्याचे दासवत्व करीन, त्याचा होईल किंकर उभा टाकीन जोडीन कर. तुका म्हणे सांगो किती तोची भगवंताची मोठी. वर्तमान काळात डोंगी बुवा बापूचे पेव फुटत आहे. समाजाला विवेकी विचारांची गरज आहे आणि ती पुरवणारी एक आणि एकच शिदोरी आहे, जिचे नाव गाडगे बाबा आहे. हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे,